येस समशे पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने दिशा दर्शवत असताना स्वतःचं आणि संघाचं खातं इथून मात्र खुल्लं करत असताना इथून मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. आकाश आणि त्याच्या समवेत पंकज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सय्यार डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी पाहायला मिळते. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 2. यावेळेस स्नोबॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवलाय. नो+1 टोटली 2 धावा इथून मात्र अंकित केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या अंकावर. पुढील येणारा चेंडू हा फ्री हिट्स आहे. फ्री माइंडनं कन्वर्ट करणं गरजेचं आहे. रनआउट आउट असतं म्हणजे मोठा फटका जरी कन्वर्ट झाला, झेल जरी झाला तरी फलंदाज सेफ असणार आहे. इथून मात्र गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील फ्री हिटचा चेंडू इथे मात्र फ्री माइंड फटका कन्वर्ट केला गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. सरडी सीमा रेषा पार. जय बजरंग चषक ब्रँडेड चौकार 4. आपण इथून मात्र चौकार पाहायला मिळालाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतीये ती म्हणजे 7 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय? फसलाच होता पण क्षेत्ररक्षकाची घडतीये चूक आणि चेंडू अतिप्रचंड वेगानं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत 3 धावा पूर्ण होताना आपल्याला 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. आपण इथून मात्र पाहू शकताय क्षेत्ररक्षण अतिशय स्ट्रॉंगली पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि धावा किती मिळाल्यात या चेंडूवर तर 2 धावा पाहायला मिळाल्यात. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 3 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्यात. तू मेमे पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये बॅटरमध्ये. आधीचा चेंडूचा विचार केला तर 3 धावा कन्वर्ट होताना पाहिल्या आणि या चेंडूवरचा जर का विचार केला तर 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि धावासंख्या एकरी धावेच्या बढतीनं 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चेंडू संपतायत. पहिल्या षटकातील 5 धावासंख्या 11. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12.
क्रमांक षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय म्हणजे एक चांगलं शुभ संकेत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. यावेळेस आपण इथून आता पाहताय थोडंसं टेक्निकल स्ट्रोक असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सिंगल मिळते या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोचताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवतात 13 या अंकावर. लीग बाईच्या स्वरूपात मिळणारी ही धाव आपण इथून मात्र पाहताय. लेट पण थेट पंचांचा इशारा पोहोचला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस उडून लावून साईडला या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे फार काही मिळणार नाही आहे. क्षेत्ररक्षण इतकं स्ट्रॉंगली होताना आपण पाहताय की सिंगल पण कलेक्शन बिघडतं आणि त्याचा फायदा की जिथे होती एक धाव तिथे मात्र देऊन बसताय 2 धावा. धावफलक 2 धावे ना वधारताना धावफलक ते म्हणजे 15 या अंकावर धावफलक. पंधरा या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. तिसऱ्या षटकातील इथून मात्र 3. थोडंसं स्लो क्रिकेट प्रेक्षक राजाला जे षटकार चौकार पाहायला मिळतात ते कदाचित या सत्रामध्ये अजूनही पाहायला मिळालेले नाही आहेत. प्रेक्षक राजा ते पाहण्याकरिता सातत्याने इथं मात्र आतुर असतो. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. कदाचित लाभकरांची एक वेगळी रणनीती इथून मात्र आखली गेली असावी. आपण इथून मात्र पाहताय लाभचा जर का आपण विचार केला तर हरण्या आणि बादशाह बैल जो प्रत्येक छकड्यामध्ये आपल्या मालकाचं नाव आणि आपल्या गावाचं नाव अजरामर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या गावातून बिलॉंग होणारा हा संघ आणि त्याच हरण्या आणि बादशाह बैलावर प्रेम आपण सातत्याने पाहताय. त्याच बैलांच्या नावाने हरण्या आणि बादशाह चषक चेतन पाटील आणि त्यांचे साथीदार ती जोडी सातत्याने आयोजन करत असते. आम्ही तुमच्यापर्यंत नाव पोहोचू. यावेळेस तोही चषक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. हो फसवलं गेलंय. काय गोलंदाजी इथून मात्र हाताळताना आपण पाहताय कलेक्शन बिघडतं जातं त्यानं. कलेक्शन स्ट्रॉंगली होणं गरजेचं आहे. कदाचित ते कलेक्शन जर का स्ट्रॉंग झालं तर ज्या धावा फलंदाजांना बोनस स्वरूपात मिळतात त्या कदाचित कुठेतरी मात्र रोखल्या जाऊ शकतात. किती धावा मिळतील या चेंडूवर तर एकच धाव मिळेल. एकेरी धाव्याने धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. 22 स्वरूपात चेंडू संपतायत आतापर्यंत 5. गोलंदाज या षटकातील अंतिम चेंडू. अपील करतायत पंचांकडे. षटक संपेल क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ती कामे पुढील प्रमाणे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500 अधिक गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर. चेतन मैदानाच्या आतमध्ये एक पेयवाहक म्हणून पोहोचला होता. पेयवाहक फक्त एक कारण होतं. काहीच्या टिप्स मैदानाच्या आतमध्ये पोचवायच्या होता. जी रणनीती खेळाडू कक्षामध्ये आखली गेली असेल ती मैदानापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं आता मध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला चेतन पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता अजयला आणलं गेलंय. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय अजयच्या पहिल्याच बॉलवर करारी प्रहार केलाय. फटका फसलाय की काय? येस डेफिनेटली फटका इथून मात्र फसतोय. विकेटचं पतो नाही. परतावं लागेल इथून मात्र बॅटरला तंबूच्या असल्याला.
विकेटचं पतन तिसऱ्या षटकावर इथे मात्र आपल्याला पडताना पाहायला मिळालं. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल, हाही चेंडू गुफेळ हवेमध्ये, हाही फटका फसलाय की काय. सतीश लोणे चेंडू खाली, विकेट होईल पतन, फलंदाज बाद. मध्ये सध्या तरी या दोन चेंडूंवर दर्शवत असताना इथून मात्र अजय लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन जेलबादच्या स्वरूपात आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. म्हणजे गुणलेखक मित्र आमच्या माहिती पोहोचवत आहेत की बॉलर ऑन हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. पाहूयात विकेट हॅट्रिक इथून मात्र घेतली जाईल का, विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र मिळवला जाईल का, याकरिता मात्र अनेकांचं लक्ष. ओहो, मिस केलं गेलं यावेळेस विकेट हॅट्रिकला. मिस जरी केलं गेलं तरी चेंडू परफेक्टली इथून मात्र डिलिव्हर झालाय. कुठल्याही प्रकारची निराशा नाराजी इथून तरी आत्तापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 3 धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते, ती म्हणजे स्थिरावताना पाहायला मिळते. 70-17 क्रिकेट विश्व जगतातील अश्रू बकडा जेव्हाही इथे मात्र फलकावर जोडला गेलाय. खतरा येणार कोणाला, तर खतरा सध्या तरी लाभकरांना इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर स्थिरावत असताना एकही धाव आत्तापर्यंत खर्च करून दिली गेली नाहीये. बॅक साईडला हा चेंडू ट्रॅव्हल होईल, चूक घडेल प्रेक्षक क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू प्रेक्षक राजाच्या भेटीला निघून जातोय खूप वेळानंतर. चौकार 4. शंभूनगर आणि साई एकविरा पालकने फोर्थ टीम कॅप्टन्स टॉससाठी आपण त्वरित इथे मात्र पोहोचायचंय. सागर स्पोर्ट्स शंभूनगर आणि साई एकविरा पालकने, चला आपण त्वरित टॉसकरिता पोहोचायचंय. यावेळेस स्ट्रॉंगली अपील, याही चेंडूवर विकेटचं बदन. फलंदाजाला परतावा लागेल पायचीच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21-21. यस, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आपण तब्बल 3 दिवस इथे मात्र ऐकत आलो, आमच्या स्टेजच्या समोर ज्या व्यक्तिमत्वाचं फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळालं. असं म्हटलं जातं की तलासरीपासून तर सावंतवाडीपर्यंत जा, जिजाऊचं काम बोलतं. आणि त्या जिजाऊच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कार्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे, आदरणीय सन्माननीय पंकजी पवार साहेब, ज्यांचं या आयोजनानं नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. ते पंकजी पवार साहेब या आजच्या दिवसामध्ये इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम आदरणीय
पंकजी पवार साहेब आपलं जय भजन चषक 2024-25 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण येता या कार्यक्रमाला इथे शोभा वाढती आहे, त्यामध्ये आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीनं आपलंही खूप खूप ऋणी आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय, खाली क्षेत्र होतं, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर एक टप्प्या अखेर निघून जातोय सीमारेषा पार चौकारांच्या. इथे मात्र पाहायला मिळालंय आणि या चौकाराच्या बढतीनं धावासंख्या 25 टीम जय वाघोबा लाभ संघाची जाऊन पोहोचते. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कन्वर्ट करणं गरजेचं राहील. चला नेक्स्ट टीम जय सागर स्पोर्ट शंभूनगर आणि साई एकविरा पालकने टॉससाठी आपण पोहोचायचं आहे. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिती या डबाच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली आहे. कलेक्शन जर का प्रॉपर झालं असतं ना तर कदाचित रनआउटची विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. नक्कीच इथे मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 14 प्रगती बतावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावासंख्या 27. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावे झेल की बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तर झेल पाहायला मिळेल. विकेटचं बदल होईल, परतावं लागेल तंबूच्या असलेला. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावासंख्या 27 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल चेतन करीत आपल्याला पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉलचा इशारा फंस आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. एकरी धावसंख्या 28 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. चला शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. मॅचचं भवितव्य या शेवटच्या 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल चेतनच्या बॅटमधून उडवलाय, चेंडू खाली आहे. अमोल विकेटचं बदन, फटका फसेल तंबूच्या असलेला. चेतन गोलंदाज तयार. स्ट्रोक पॉवरफुल आहे. स्वतःच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा चेंडू षटकार. षटक संपलाय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकाराच्या बढतीनं 34 विजयाकरिता 35 धावांचं आव्हान ऐकवण्याकरिता टॉस बॉक्समध्ये आणि कॉम बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील. वेलकम.
मंडळी, आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आणि नेक्स्ट मॅच सागर स्पोर्ट शंभूनगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम सूर्यानगर साई एकविरा पालाखने अशा दोन संघांमध्ये लढताना पाहणार आहोत. आणि सन्माननीय आदरणीय पंकजी पवार साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं, जिथे आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचचं नाणेफेकीचं कौल करणार आहोत. सन्माननीय आदरणीय पंकजी पवार साहेब यांना विनंती करतोय की आपण, आणि त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी भुईर साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडले गेलेत. एका बाजूने साई एकविरा पालाखने आणि दुसऱ्या बाजूने शंभूनगर सागर स्पोर्ट शंभूनगर असे दोन संघ आहेत. आणि सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व देखील आपल्या समोर जोडले गेलेत. करूयात आपण टॉस. हेड इज कॉल अँड इट इज अ हेड. अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकलंय. मी मांडव्याला विनंती करेन की शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावरती सन्मानित व्हायचं. साई एकविरा पालाखने संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथम तर या मैदानावरती काय डिसिजन घेण्याचा प्रयत्न असेल? फिल्डिंग. काय म्हणशील तुमचा ओव्हरऑल या हंगामामध्ये कशा प्रकारे खेळ चाललाय आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसा खेळ करायचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? काय नाही, व्यवस्थित खेळ चालला एकदम ना. हे स्पर्धेमध्ये आयोजित पण एकदम मस्त केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने आहेत. व्यासपीठ खूप चांगलं आहे. खेळाडू कक्षामध्ये जर बघितलं गेलं, खेळाडू कक्ष एक चांगलं उंचावरती बनवला गेलं आहे. सो बॅटिंग करायला जाताना थोडंसं कम्फर्टेबल किंवा चांगला फील येतोय. त्या संदर्भात बनायचा काय प्रयत्न असेल? काय नाही. चला आपण जाऊयात. सागर स्पोर्ट शंभूनगर संघाच्या कर्णधाराकडे प्रथमतः बॅटिंग करायची आहे. खेळपट्टी आहे ती मैदानाची जर विचार केला तर बॅटिंगसाठी पूरक खेळपट्टी आहे. सो बॅटिंग करताना किती धावांची अपेक्षा असतील आणि कोणत्या बॅटर्सकडनं जास्त अपेक्षा करशील? पूर्ण टीमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. 50 धावा करण्याचा प्रयत्न असेल. 50 धावा बनायचं झालं तर एक चांगली पार्टनरशिप गरजेची असते, ज्याच्या मदतीने तुम्ही 30, 35, 40 धावा बनवल्या तर मग येणाऱ्या बॅटर्स त्या धावा कंप्लीट करतात. सो असे कोण दोन खेळाडू असतील की जे मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप करतील आणि समोरच्या संघाच्या गोलंदाजावरती विपक्षी ठरतील? असं नाव तर नाही घेऊ शकत, पण पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न असेल. ओके, खूप चांगली बाईट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं टीम साई एकविरा वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. आणि लगेच जाऊयात आपण मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. आणि बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर दोन्ही खेळाडू तयार आहेत. नमस्कार मंडळी, तिसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चालू असलेल्या मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो. आणि जिथे जर बघितलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्या 34 आणि 35 धावांचं एक पुरळक छोटंसं मापक आव्हान ठेवलं गेलंय. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. महेंद्र आणि आकाशी जोडी, ज्यामध्ये महेंद्र माघारी परतले गेले आणि क्रमांक 3 वरती आता अक्षय नवीन बॅटर. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. गोलंदाज भावेश जिथे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आहे. कालचा दिवस खूप चांगला राहिला, ज्यामध्ये मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाचा विजय पाहायला मिळाला. पहिल्या दिवसाचा विचार केला तर धोंडावडवली बी अर्थात प्रकाश स्मृती धोंडावडवली बी. आणि आजचा तिसरा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय.
व पहिला बॉल फेस करताना हलक्या गतीने खेळून काढला गेला मिड विकेटच्या क्षेत्रात आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती तिकडे बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडूवरती विकेट मिळाली आणि तदनंतर येणारा पुढचा चेंडूवरती 2 धावा आल्यात. ऑफ ट्रॅक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळायचं होतं. एका जाग्यावरून प्रयत्न केले त्यामुळे चेंडूपासून बॅट फार दूर राहिली आणि मग त्याच अनुषंगाने डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 2 या आकड्यावर. हो आपटून टाकलं होतं हवेमध्ये. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत पण दूर राहिला चेंडू आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती. मंद मंद सुरुवात पाहायला मिळते. फारसं मोठं टार्गेट देखील नाही या 35 धावाच फळकावरती बनवायच्या 24 चेंडूंमध्ये. त्यामुळे हळूहळू का होईना पण डबल सिंगलची जिम्मेदारी पण इथे बॅटची एज आणि त्यानंतर फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अक्षय आणि आता 4थ्या क्रमांकावरती नवीन बॅटर विजयला आपण पाहतोय. गोलंदाजाची जिम्मेदारी जर पाहिली गेली तर गोलंदाजी खूप चांगली झाली होती लाभच्या विपक्षामध्ये. गावदेवी मालबेडी संघाला आपण पाहतोय. पण बॅटिंग वरती जर बघितलं गेलं तर आता अर्ली 2 विकेट माघारी परतले गेलेत. दोन्ही विकेटचा विचार केला तर फारसे मोठी साजेदारी बनवली नव्हती आणि पार्टनरशिप बघा या क्रिकेटच्या विश्वावरती या गोष्टीची किंवा या शब्दाची चर्चा खूप सारी आपण ऐकत असतो की क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. तुम्ही सुरुवातीला धावा बनवल्या नाही तरी चालतील पण एकदा काय पार्टनरशिप झाली तर मग धावा जशा हव्यात तसा बनवू शकतात. आपटून टाकण्याचा पुन्हा प्रयत्न केलाय. अगदी हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. गॅप असताना तिकडे अडवलं जाईल आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल पळून काढल्या गेल्या त्या 2 आणि याच 2 धावेच्या मदतीनं 6 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. जिथे षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा विचार केला 2 विकेट गोलंदाज भावेशला मिळालाय आणि त्याचबरोबर धावा देखील त्याने प्रति चेंडूच्या पाठीमागे 1च्या सरासरीने 6 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं एक चांगलं षटक एक यशस्वी षटक कंप्लीट झालं असं म्हणावं लागेल. कारण की सुरुवातीच्या घडीला म्हणतात पहिला वार लाखमोलाच असतो. तो पहिला वार देण्यासाठी भावेशला आणलं गेलं गोलंदाजीवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती खूप चांगली गोलंदाजी करताना भावेश आपण मैदानामध्ये त्यांना पाहिलंय. आता षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावरती आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आकाशला पाहतोय. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये याचा आनंद लुटतोय. अनेक वर्षांपासून नितांत चालत आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेची आतुरता देखील खूप सारी लागलेली असते आणि अखेर ती स्पर्धा आपल्याला भेटीसाठी आली आहे. 4 दिवसांची फॉर्मॅट असलेली स्पर्धा ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 10 संघ आपण खेळतोय. पहिल्या दिवसाचा विचार केला तर ज्युनियरचे 10 संघ लढले होते ज्यामध्ये प्रकाश मोती संघ धोंडावडवली बी त्यांचा अधिराज्य राहिला. कालचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर सिनियरचे संघ या स्पर्धेमध्ये लढताना पाहिले आणि खूप चांगला खेळ. अगदी पहिला मॅचपासून आपल्याला थ्रिलर मॅचेस पाहायला मिळाल्या ज्यामध्ये कालच्या दिवसामध्ये मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाचा विजय पाहायला मिळाला. आजचा या दिवस स्पर्धेचा 3रा आहे आणि उद्याचा 4थ्या दिवसामध्ये आपल्याला सिनियर बीचे संघ लढताना दिसतील ज्यामध्ये एक विजेता आणि आजचा एक विजेता असा टॉप 4चा प्रवास. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षण तिथे आणि सरळ हातामध्ये चेंडू विसावला जाईल आणि धक्का क्रमांक 3 बसताना आकाश देखील मैदानाच्या बाहेर परततात.
वळूयात मॅचकडे. विकेट क्रमांक 3 देखील टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर्स माघारी परतले गेले, ज्यामध्ये सर्वात पहिला विकेटचा विचार केला तर महेंद्र माघारी परतले गेले अगदी 0वरती. त्याच्या पाठोपाठ अक्षय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आकाश देखील आता यावेळेस परतलेत. म्हणजे टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर्स परतले गेले आणि क्रमांक 4 आणि क्रमांक 5 वरती नवीन आलेला खेळाडू साहिल आता स्ट्रायकर एंडला आता आपण पाहतोय. धावा फळकावरती जर विचार केला तर फक्त आणि फक्त 6 आहेत. बोलो तयार. ओ सरळ खेळायचं होतं. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षण पोहोचतील, ऑलमोस्ट पोहोचले होते आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल धावा फळकावरती पोहोचतील 8 या आकड्यावरती. खूप दूरवरून आले होते. अगदी जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं भावेश होते तिकडे. अगदी लॉंग ऑन पासून दूर होते ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या रिजनमध्ये आणि तिथून शॉर्ट मिड ऑनचा प्रवास त्याने केला, पण त्यानंतर झेल मात्र हातातून निसटली गेली आणि त्याच दरम्यान 2 धावा बनवल्या. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि एक साम्य गोष्ट जर पाहिली या दोन्ही गोलंदाजांची, जिथे भावेशने षटक हाताळलंय आणि आता गोलंदाजीवरती गोलंदाज अक्षय आणि आकाशात या दोघांचा जर साम्य पाहिला तर एकही त्याने अतिरिक्त धाव दिलेला नाहीये. म्हणजे पकडून गोलंदाजी केली जाते. आपण यावेळेस ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ती अतिरिक्त धाव पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा आला की वाईट स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 10 आकड्यावर. पुढचा बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. एक सिंगल धाव बनवली जाते आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग. ओके, ऑनफिल्ड डिसिजन कळवा फक्त. ऑनफिल्ड डिसिजन आउट आहे. एकदा चेक करूयात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, कारण की खूप क्रुशल मोमेंट आहे. कारण की आणखी एखादा जर विकेट मिळाला तर कदाचित परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे पंचांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला की अगदी क्लोज होते. त्यामुळे एकदा टीव्ही स्क्रीनवरती चेक करूयात, कारण की प्रिन्स मूवीज ऑफिशियल आपण लाईव्ह यूट्यूब टेलिकास्ट पाहतोय आणि जर टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं देखील गरजेचं आहे आणि सध्या आपण त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहतो रनआउट आहे का. पण ऑनफिल्ड डिसिजन बघितलं गेलं स्क्रीनवरती कदाचित दिसलं नाही किंवा क्लिअर नसेल तर ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो देण्यात येईल. टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक केलं आणि फलंदाज असेल इथून सुखरूप, कारण की ज्यावेळेस चेंडू अदळला गेला त्यावेळेस स्क्रीनमध्ये फ्रेममध्ये फलंदाज पोहोचला होता, अगदी रेसेमध्ये पोहोचला होता आणि त्याच कारणामुळे टेक्नॉलॉजी आता फार पुढे जात चालली आणि तिचा वापर आपण करतोय. धावसंख्या फळकावरती टोटल 12 आहेत. 35 धावांचा पाठलाग करताना हलवार पद्धतीने चेंडू थोडासा लो राहिला. जिथे अनेक सारे बॅटर स्ट्रगल करतात ना त्या पद्धतीचा चेंडू सबमरीन डिलेव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू, बॅटचा रडारमध्ये येत नाही आणि मग त्या चेंडूला कन्वर्ट करणं थोडंसं डिफिकल्ट देखील जातं आणि तेच पाहायला मिळालं. निर्धावच्या पद्धतीने चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळायचा, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला टिपली जाईल झेल आणि संपेल आणखी एक फलंदाजाचा खेळ.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 12. विजयासाठी 12 चेंडू आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षमस्व आहे. षटक कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज चेतनला आता आपण पाहतोय. ओ पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आणि यशांवरती आदळला गेलाय. विकेट डाऊन. अकरा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार इथून. धावा फळकावरती जोडला गेल्यात. 12-35 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज चेतनला पाहतो आपण षटक क्रमांक 3 हाताळताना. आणि महत्वाचं षटक आपण वारंवार विकेट पडलेत गेलेत टीम आई गावदेवी स्पोर्ट्स मालबिडी संघाच्या. आणि याच गोष्टीची चर्चा केली होती की बघा पार्टनरशिप बनवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर धावा बनवायच्या आहेत तर 4 षटकं अर्थात 24 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 35. फारसं मोठं टार्गेट नव्हतं पण विकेट पडलं तर मग हे छोटं टार्गेट देखील मोठं होऊ शकतं आणि ते सध्या असं वाटतं की मोठं झालंय. पण अजून परिस्थिती बदललेली नाही आहे. 11 चेंडू आणि 11 मध्ये तुम्हाला 23 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. सो मॅच तुमच्या हाताबाहेर नाही गेलेली अजून. 1 ते 2 मोठे फटके तुम्ही पुन्हा एकदा मॅचमध्ये याल पण त्यासाठी कॅल्क्युलेटेड बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर आल्या प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि तदनंतर डॉट स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहते. 12 आकड्यावरती चेंडूचा खेळ समाप्त. जिथे होतोय 2. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर राहिला आणि तदनंतर बॅटरचा जर विचार केला तर एका जाग्यावरनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. जे चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहेत बघा अशा प्रकारच्या चेंडूला तुम्हाला जर अटॅक करायचं तर एक तर शफल करून खेळणं एक तर तुम्हाला बॅटची फेस ओपन करून ऑफ साईडला खेळणं हे 2 ऑप्शनच असतात. पण एका जाग्यावर ऑन साईड ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू अनेकदा दूर राहतात. यावेळेस शफल केलं आणि प्रॉपर टायमिंग. याच गोष्टीची चर्चा करत होतो की तुम्हाला शफल करून खेळायचं असेल ऑन साईडला तर खेळू शकता. अदरवाईज तुमची बॅटची फेस ओपन करावी लागेल आणि प्रॉपर टायमिंग साधताना 6 धावा. आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. आता मोठा फटका आला आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 18. याच गोष्टीची चर्चा केलेली की 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच जवळ दिसेल आणि आता 18 धावा फळकावरती. 4 चेंडूंचा जिथं खेळ समाप्त झाला पण चेतनने बघा 3 चेंडूंनंतर एक मोठा फटका खाल्ला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे आणि तदनंतर झेल ड्रॉप केली आहे. महत्वाच्या क्षणी ही मोठी चुकी असू शकते कारण की ज्या फलंदाजाने मोठा फटका जोडला होता टीम मालबिडी संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये जर बघितला गेलं तर पहिला षटकार जोडणारा जो खेळाडू होता त्याची झेल सोडणं कदाचित मोठी चुकी देखील राहू शकेल. इथून मॅच देखील फिनिश करू शकेल तो. आणि आता मिळालेल्या संधीचा फायदा देवेंद्र उचलेल का. ओ लो राहिलाय चेंडू. इथे पंचांची अपील देखील पाहायला मिळाली पण तदनंतर पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा आला. षटक झाले कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहे टोटल 20. म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती 15. 6-15 ची मॅच आता मैदानामध्ये पाहायला मिळते. आता 20 झाला. 20 धावा झाल्यात. 35चा पाठलाग करायचा आहे. सो 6-15 ची मॅच आहे.
आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा. चला वळूयात मॅचकडे. धावसंख्या फळकावरती विजयासाठी जर बघितलं गेलं तर 20 धावा फळकावरती आहे, त्यामुळे 15 धावा बनवायच्यात. येणारे 6 चेंडू आणि बॉल तयार. शुभम पहिलाच बॉल सोडू दिलंय, साऊ दिलं, फार दूर चेंडू होता, त्यामुळे पंचांचा इशारा आला. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावरती 21 आकड्यावरती वाईटच्या स्वरूपामध्ये. सो 14 धावा बनवायच्यात. लॉफ खेळायचा प्रयत्न होता, पण यष्टीरक्षक तिकडे पोहोचतील. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 22 आकड्यावर. आता विजयासाठी इथून 5 चेंडू बाकी राहतात आणि 5 चेंडूमध्ये धावांचं इक्वेशन जर पाहिलं गेलं तर मग धावा 13 फळकावरती बनवायच्यात. 5 चेंडू 13 धावा, एखादा मोठा फटका येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूमध्ये हा टीम मालबिडी संघाला फार गरजेचा आहे किंवा अमृताचं काम करून देऊ शकतं. या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं तर येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका अनिवार्य. बोला तयार. शफल केलं होतं, अक्रॉस दी हँड प्रहार करायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिकडे मिसफिल्ड आणि नंतर कुठेतरी नशिबाची साथ देखील मिळाली. आउटफील्ड मध्ये जर बघितलं गेलं तर थोडस व्यथ्य तिकडे आलं आणि त्याच्या जोरावरती चेंडू अडला गेला मैदानामध्ये. कदाचित चौकार देखील असता. धावा फळकावरती 24 जोडला गेलात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न होता, शॉर्ट मिड ऑनला चेंडू. तदनंतर 22 तिकडे पोहोचतायत, फेकी करतील. स्ट्रायकर एंडला विकेट जाण्याची शक्यता आहे आणि तदनंतर फलंदाज बाद होत आहे. धक्का बसताना महत्वाच्या क्षणी धक्का मिळतोय. शफल करून खेळायचा प्रयत्न केला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चौकार आलाय. मॅच अजून जिवंत ठेवण्याचं काम करतीये सध्या टीम मालबिडी संघ. अर्थात चौकार आल्यानंतर आता 6 धावांची गरज बाकी राहते आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो 2. शेवटच्या चरणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जायचं काम केलंय. 2 चेंडू 6 धावा. एका बाजूने टीम मालबिडी संघ तर दुसऱ्या बाजूने जय वाघोबा लाभ संघ. शुभम गोलंदाजीवरती आहेत. एक डॉट जरी बॉल काढला तरी पण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल हे नक्कीच आहे. आता 2 मध्ये 6 बनवायच्यात. कदाचित एखादा चौकार पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये तसाच प्रकारचा आला तर मग एक चेंडू 2ची मॅच देखील पाहायला मिळेल. खूप सारे अनुमान आपण लावू शकतो, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मैदानामध्ये जी परिस्थिती आहे, जो त्या परिस्थितीला सांभाळून खेळेल तो त्याच्यावरती हावी ठरू शकतो. कॅल्क्युलेशन्स करावं लागतील तुम्हाला. यावेळेस मी म्हणेन की जिथे शक्तीचा उपयोग संपला तिथे युक्तीचा उपयोग केला, कारण काही ठाऊक होतं गॅपमध्ये मारलं तर धावा मिळू शकतात आणि तेच केलं बॅटरने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवला. बोला तयार. पुन्हा त्या क्षेत्रात खेळायचं होतं, पण यावेळेस
एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि आता एक चेंडू 5 धावा गरजेच्या आहेत. एक चेंडू 5 धावा होतील का? गोल्डन 6 येईल का? बॉल तयार. ओ यावेळेस डॉट बॉल आलाय आणि त्यानंतर जय वाघोबा लाभ संघाचा विजय. हार्डलक टीम मालबिडी संघ खूप चांगला बॅटल तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं, पण छोट्या सिली मिस्टेक्स तुम्हाला या स्पर्धेमधून आता माघारी परतावं लागेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जय वाघोबा लाभ. देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत. 500हून अधिक बांधवांना